मी सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात षडयंत्र करणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा देणार। दिल्ली स्फोटावरती भूतानमधील भाषणात पंतप्रधान मोदींचा इशारा। दिल्लीतील स्फोटाप्रकरणी गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक। दिल्ली पोलीस आयुक्त, आयबी प्रमुख, NIA प्रमुखांसोबत गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती। दिल्लीतील कार स्फोटाप्रकरणी उद्या महत्त्वाची बैठक होणार। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार। स्फोट प्रकरणातील तपासासंदर्भात माहिती दिली जाणार। पंतप्रधान मोदी सध्या भूतान दौऱ्यावर। दिल्लीतील स्फोटाचा आणखी एक व्हिडिओ समोर। हा व्हिडिओ घटनास्थळात शेजारील एका दुकानातला असून स्फोटानंतर दुकान हादरल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद। दुकानातील नागरिकांमध्ये याच वेळेस घबराहट पसरल्याचंही समोर। दिल्ली स्फोटातील 7 जणांचे मृतदेह कुटुंबियांना सोपवले। इतर मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी केली जाणार। स्फोटामध्ये अमोनियम नायट्रेट, फ्युएल ऑइल तसेच डेटोनेटरचाही समावेश। प्राथमिक तपासामध्ये माहिती उघडकीस। स्फोट होण्याच्या आधी 3 तास I-20 कार सोनहरी मस्जिदजवळ पार्किंगमध्ये उभी होती। पार्किंगमधून कार बाहेर पडल्यावर अवघ्या 4 मिनिटांनंतर स्फोट। सोनहरी मस्जिदजवळील रस्त्यावरून जाताना I-20 कारचा फोटोही समोर। दिल्ली स्फोटात वापरलेली I-20 कारसाठी उमर मोहम्मदनेच पैसे दिल्याची सूत्रांची माहिती। तर उमरच्या 2 भावांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून तब्बल 12 मोबाईल पोलिसांनी जप्त केल्याची सूत्रांची माहिती। दिल्ली स्फोटातील डॉक्टर उमर पुलवामामधील रहिवासी असल्याचंही उघडकीस। घटनेतील कार आमची नाही, आमची गाडी अजूनही घरात पार्किंगमध्ये आहे। स्फोटातील गाडी आमची नाही, उमर मोहम्मदच्या कुटुंबियांचा दावा। फरीदाबादमधील दहशतवादी मॉड्यूलच्या अटकेच्या भीतीने डॉक्टर उमर नबीने दिल्ली स्फोटाचा कट रचला। त्यानंतर कारमध्ये डेटोनेटर लावले आणि स्फोट घडवून आणला। सूत्रांची TV9 मराठीला महत्त्वाची माहिती। उमरच्या आईला आणि मोठ्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। काही दिवस मी लायब्ररीत असल्यानं आता कॉल करू नको, उमरनं आईला कॉलवर सांगितल्याची उमरच्या बहिणीची माहिती। सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलेला मुझम्मिल जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचे पुरावे सापडल्याची सूत्रांची माहिती। तर सुरक्षा यंत्रणा मुझम्मिलच्या बँक व्यवहारांची तपासणी करणार असल्याचीही सूत्रांची माहिती। हरियाणाच्या फरीदाबादमधील छाप्यामध्ये स्फोटकं सापडल्यानंतर अपडेट समोर। मुझम्मिलला स्लीपर सेलकडून मदत तर काही एजन्सीकडून मुझम्मिलची चौकशी सुरू असल्याची सूत्रांची माहिती। फरीदाबादमधून अटक केलेल्या डॉक्टर शाहिना संदर्भात अपडेट समोर। भारतात महिलांची जैश संघटनेसाठी भरती करण्याची शाहिनावर जबाबदारी होती। मसूद अझहरची बहीण जमात उल मोमिनत या महिला शाखेची ती प्रमुख असल्याचंही समोर। दिल्लीतील कार स्फोटाच्या घटनेसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर। हुंदाईच्या I-20 कारचा वापर करून आत्मघाती हल्ला झाल्याचा संशय। तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू। स्फोट होण्यापूर्वीचा I-20 कारचा CCTV समोर। I-20 कारमधील ड्रायव्हिंग सीटवरती दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद, फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा प्रमुख सदस्य उमर मोहम्मद सध्या फरार। कारमधील मृत प्रवाशाची DNA चाचणी करून तो डॉक्टर उमर आहे का याची पुष्टी केली जाणार। काल झालेल्या स्फोटानंतर लाल किल्ला बंद 3 दिवस बंद राहणार, तर 13 नोव्हेंबरपर्यंत लाल किल्ला बंद राहणार असल्याची माहिती। लाल किल्ल्यावरती सोमवारी पर्यटकांना प्रवेशबंदी असते, तरीही लाल किल्ला परिसरातील पार्किंगमध्ये गाड्या कशा दाखल झाल्या, पार्किंगचे गेट कसे उघडले गेले, सूत्रांनी व्यक्त केला संशय। बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी आज मतदान। सकाळी 11 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये 31.38% मतदानाची नोंद। 122 विधानसभा मतदारसंघातील 45,399 मतदान केंद्रांवर मतदान सुरू। मिनी विधानसभेतही भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवण्यास प्रयत्न करा। वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाजप नेत्यांना सूचना। महायुती जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून काम करा, नेत्यांना फडणवीसांच्या सूचना। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपकडून बावनकुळेंवरती मोठी जबाबदारी। भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी बावनकुळे यांची नियुक्ती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत मोठा निर्णय। बीडमधील शिंदेंच्या सेनेचे माजी जिल्हा प्रमुख कुंडलिक खाडेंचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश। मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या हस्ते पक्षप्रवेश। अंबादास दानवे यांचीही उपस्थिती। करुणा मुंडेंनी खासदार सुप्रिया सुळेंची वायबी चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली। भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट।
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण शिंदेंना वापरण्यास मुभा देणाऱ्या याचिकेला निर्णयाला ठाकरेंनी आव्हान दिलेलं। प्रवक्तेपदावरती हटवल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटलांची फेसबुक पोस्ट व्हायरल। आपला इतिहास हा अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही, गरज पडली तर खवाडा करणाऱ्यांचा आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांची पोस्ट व्हायरल। स्वयं पुनर्विकास प्रकल्पांसंदर्भात शरद पवारांची भेट घेतली। 18 इमारती कशा उभारल्या याबाबत पवारांना माहिती दिली। प्रवीण दरेकरांची माहिती। सामाजिक प्रश्नासाठी धनंजय मुंडेंसोबत भेट व्हायची, दादा गरड सोबत कोणताही संबंध नाही। जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होत असल्यानं कांचन साळवींची प्रतिक्रिया। कणकवलीमध्ये महायुतीचे लावलेले बॅनर काढून फक्त भाजप बॅनर लावले तर बॅनरमधून एकनाथ शिंदेंसह निलेश राणेंचे फोटो हटवण्यात आल्यानं चर्चांना उधाण। आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या एकला चलोरेमुळे फार मोठी रिस्क घेत आहे। काँग्रेसच्या एकला चलोरेच्या भूमिकेवरती राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांची टीका, तर विधानसभेमध्ये राष्ट्रवादीच्या ताकदीमुळेच महायुतीला यश मिळालं, अनिल पाटलांची प्रतिक्रिया। साताऱ्यातील कराड नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारीसाठी भाजपकडून 16 जण इच्छुक। 31 नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी 88 जणांची मुलाखत।